जिल्हा प्रशासनाच्या वतीने नमस्कार। आजच्या फेसबुक लाईव्हसाठी माझ्या समक्ष माझ्यासोबत आपल्या जिल्ह्याचे SP श्री शेवाळे साहेब, त्याचप्रकारे नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर लहाने माझ्यासोबत आहेत। आजचं हे फेसबुक लाईव्ह आज करण्याचं दोनच कारणं एक होते की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मागच्या 1 ते 1.5 हप्त्यापासून आपल्या जिल्ह्यामध्ये आणि कॉर्पोरेशन एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पॉझिटिव्हची रुग्णसंख्येची संख्या म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि फेब्रुवारी एंड आणि मार्च फर्स्ट वीकमध्ये आपण 2 डिजिटमध्ये होतो, परंतु आता आपण मार्च 3rd वीकमध्ये असल्यामुळे आपल्याकडे जवळपास 3 किंवा 4 डिजिटमध्ये आपली रुग्णसंख्या आज जवळपास आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये 1100 लोक पॉझिटिव्ह आलेले आहेत। त्यामुळे आपण जो लॉकडाऊन आम्ही आधीपासून सांगत होतो की प्रशासन लॉकडाऊनच्या बिलकुल फेवरमध्ये नाही आहे, परंतु लास्ट पर्याय म्हणून आम्ही हा लॉकडाऊन लावण्याचा आमचा हा डिसिजन आम्ही या डिसिजनवर पोहोचलेलो आहे। हे लावत असताना आजच्या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये काय सुरू राहणार काय बंद राहणार त्याच्यावर आम्ही भाष्य करणार नाही, कारण ते डिटेल ऑर्डर हे 2 पानाची ऑर्डर आपण परवाच काढलेली आहे आणि ते आपल्या फेसबुकच्या पेजवर, आमच्या डिस्ट्रिक्टच्या वेबसाईटवर, DIO मार्फत, NIC मार्फत आणि सगळ्या वेबसाईटवर आपण आणि मीडियाच्या मार्फत, पत्रकार मित्रांच्या मार्फत सगळीकडे आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये ते आपण सर्क्युलेट केलेली आहे। आणि हे ऑर्डर लॉकडाऊन लावायच्या 4 दिवसाआधी काढण्याचं एकच उद्दिष्ट होतं की याच्यामुळे जर इमिजिएटली लॉकडाऊन लावलं तर पॅनिक क्रिएट होते आणि लोकांना प्रॉब्लेम होतो। त्यामुळे आम्ही 4 दिवसाआधीच हे लॉकडाऊनचे ऑर्डर काढले, जेणेकरून लोकांच्या ज्या काही शंका काही डाऊट्स ज्या आमच्यापर्यंत येईल आणि त्याचा खुलासा करण्यासाठी आपण हे आजचं फेसबुक लाईव्ह ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी काही बाबी मला लोकांनी कळवलेल्या आहेत त्याच्यावर मी बोलली, त्याच्यानंतर SP महोदय बोलणार, त्यानंतर कमिशनर साहेब आपल्या ज्या इश्यूज आहेत त्याच्यावर आम्ही बोलू। आणि लॉकडाऊन लावत असताना मी हे सांगू इच्छितो की लॉकडाऊन आमचा शेवटचा पर्याय होता आणि आम्ही प्रशासनाने आम्ही हे कबूल देतो की जर पुढच्या 7-8 दिवसामध्ये जर हा ग्राफ आपला 1000 वरून जर 200 पर्यंत आला तर निश्चितच आम्ही हे लॉकडाऊन रिलॅक्स करण्याचा आमची पूर्ण तयारी आहे। त्यामुळे आपले नेक्स्ट आपले 10 दिवस फार क्रिटिकल आहे। याच्यामध्ये जर सगळ्या नांदेडकरांनी आमच्यासोबत सहकार्य केलं, जिल्हा प्रशासनासोबत सहकार्य केलं तर निश्चितच आपण हे कोरोनाची साखळी तोडून आपण पुन्हा ग्रीन झोनमध्ये जाण्याचे याच्यावर आम्ही तरी पॉझिटिव्ह आहे। त्यामुळे आपण सुद्धा आमच्यासोबत येऊन याच्या कोरोनाला कसा हरवता येईल यासाठी आमच्यासोबत सहकार्य करावं। त्याच्यामध्ये काही गोष्टी काही नागरिकांनी आमच्या फेसबुक पेजवर, काही लोकांनी आम्हाला ईमेल, काही लोकांनी काही डेलिगेशन आम्हाला भेटले आणि काही कन्फ्युजन त्याच्यामध्ये होतं, ते मी इथं क्लिअर करू इच्छितो आणि याच्या अनुषंगाने पुढच्या 1 दिवसामध्ये आम्ही कॉरिगेंडम सुद्धा काढू। पहिलं होतं की ॲग्रिकल्चर, आता मोठ्या प्रमाणामध्ये क्रॉपचा हार्वेस्ट झाला, त्याच्या ट्रान्सपोर्टचं काय होईल साहेब? जर तुम्ही दुकानं बंद ठेवले तर, APMC बंद ठेवल्या तर, हळदची दुकानं बंद ठेवले तर आमचं ते लॉस होईल। त्यामुळे मी हे सांगत आहोत की ॲग्रिकल्चरल ट्रान्सपोर्ट इंट्रा डिस्ट्रिक्ट, इंटर डिस्ट्रिक्ट, इंट्रास्टेट, इंटरस्टेट हे सगळं पण सुरू राहणार आहे। त्याच्यामध्ये जे मागच्या जे आपलं लॉकडाऊन होतं त्याच्या अनुषंगानेच आपण हे ट्रान्सपोर्ट सुरू ठेवणार आहोत। त्यामुळे ॲग्रिकल्चरल प्रोड्यूसला कसलीही रिस्ट्रिक्शन ट्रान्सपोर्टेशनसाठी नाही आहे। दुसरं हे होतं इसेन्शियल कमोडिटी सगळ्या सुरू आहे, मेडिकल शॉप सुरू राहील, हॉस्पिटल सुरू राहील, अन्नधान्याची दुकानं सुरू राहील, सगळं सुरू राहील आणि किराणा दुकानं सुद्धा आम्ही लिमिटेड पिरियडसाठी आम्ही सुरू ठेवलेले आहे। त्याचप्रकारे काही मुलांचे जे इथं मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड हे शैक्षणिक हब आहे, पर प्रांतातले, पर जिल्ह्यातले, दुसऱ्या जिल्ह्यातले सुद्धा मुलं इथे शिकतात, त्याचे टिफिन सर्व्हिसेसचं का होईल। त्यामुळे आपण हॉटेल जरी बंद केले असेल तरी आपण पार्सल सर्व्हिसेस सुरू ठेवल्या। त्यामुळे त्या मुलांनी, त्या विद्यार्थ्यांनी जे बाहेरून लोक येऊन जॉब करतात ज्यांचे टिफिन सर्व्हिसेस आहेत, त्या टिफिन जिथं खातात त्या लोकांना आपण त्यांच्या घरोघरी टिफिन पोहोचण्यासाठी आपण मुभा दिलेली आहे। त्यामुळे टिफिन सर्व्हिसेस त्या सुरू राहणार आहे। त्याचप्रकारे व्हेरियस पार्सल सर्व्हिस पण सुद्धा सुरू राहणार आहे। त्यानंतर लेबर, लोकांनी हे मुद्दा मांडला की सर ज्यांची नोकरी चांगली आहे, ज्यांना पगार चांगला आहे त्यांच्यासाठी लॉकडाऊन काही फरक पडत नाही, पण ज्यांचं सकाळी जॉब करा, सकाळी ड्युटीवर जा, संध्याकाळी जेव्हा पगार मिळून आम्ही आमचं घर त्यांचं काय त्यांच्यासाठी सुद्धा आपण लेबर क्लाससाठी जे बांधकामाचे कामं राहील, जे इंडस्ट्रीमध्ये जे फॅक्टरी आहे तिथं इन सिटू जर लेबरची अरेंजमेंट असेल तर त्यांना आपण अलाउड केलेलं आहे आणि त्यांनीच आपल्या लेबरला ट्रान्सपोर्ट करण्याची सोय त्यांनी करावं। यावेळेस आपण या सगळ्या गोष्टीसाठी पासचा निर्बंध नाही लावलेला आहे। आम्ही नागरिकांवर विश्वास करणार की तुम्ही आमचे जे रिलॅक्सेशन आम्ही याच्यामध्ये दिलेलं आहे त्याचा तुम्ही गैरफायदा घेणार नाही। आम्ही 2 दिवस बघू, जर लोकांनी याचा गैरफायदा घेतला तर आम्ही अजून कठोर निर्णय त्याच्यामध्ये घेऊ आणि त्याला जबाबदार बेशिस्त नागरिक राहणार असं मी सांगू याच्यामध्ये
प्रामुख्याने सांगू इच्छितो. त्यानंतर खूप सारे आमच्याकडे जे फायनान्शियल इन्स्टिट्यूट ते आले की सर 31 मार्च आहे, आम्हाला इन्कम टॅक्स फाईल करावं लागते, आम्हाला GST फाईल करावं लागते, त्याचं आमचं काय राहील. तर मी सांगू इच्छितो की सगळ्या बँका, सगळ्या CA, सगळे जे फायनान्शियल सर्व्हिसेसचे ज्या रिलेटेड ज्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या सुरू राहील. शटर क्लोज करून काय लागते सुरू करा. त्याच्यामध्ये तुम्हाला ITR भरायला मुभा आहे, तुम्हाला GST भरायला मुभा आहे. आणि काही दुकानदारांचं म्हणत होतं की साहेब आम्ही शटर क्लोज ठेवू पण आम्हाला मार्च एंडचं आम्हाला स्टॉक पोझिशन वगैरे लागते. तर तुम्ही शटर बंद ठेवून तुमचं स्टॉक पोझिशन तुम्ही तुमचं ते काम तुम्ही करू शकता. फक्त तुम्हाला दुकान उघडून तुम्हाला सामान विकण्याची परवानगी राहणार नाही. नंतर एक प्रश्न आला होता की सर आता एअरप्लेन, आपल्याकडे एअरपोर्ट, आपल्याकडे रेल्वे स्टेशन आहे, तर याच्यामध्ये पॅसेंजरला ट्रान्सपोर्ट करण्याची आम्ही मुभा दिलेली आहे. त्यांनी आपली तिकीट सोबत ठेवावी आणि त्यांनी आपल्या रेल्वे स्टेशनवर किंवा एअरपोर्टवर जाण्याचा मुभा राहणार आहे. त्याचबरोबर एक शेवटचा एक मुद्दा आहे. त्यानंतर मी माझा माईक SP साहेबांना हँडओव्हर करील की आता पुढच्या एका हप्त्यामध्ये काही MPSCच्या एक्झाम आहे, काही रेल्वेच्या एक्झाम्स आहे आणि काही पोस्ट ग्रॅज्युएशनच्या एक्झाम्स आहेत. तर हे एक्झाम्स कोविडचे प्रोटोकॉल पाळून हे होईल आणि जे विद्यार्थी ज्यांना एक्झाम द्यायचे त्यांनी आपले आय कार्ड आपल्या सोबत घेऊन जावं. कोणतीच पोलिसमॅन त्यांना अडवणार नाही. उलटा आम्ही त्यांना फॅसिलिटेट करू. त्यांना काही पब्लिक ट्रान्सपोर्ट आम्हाला अरेंज करून देता आलं तर आम्ही त्यांना सेंटरपर्यंत जायचं आमची भूमिका याच्यामध्ये राहील. हे काही इश्यू होते. याच्यानंतर आता लॉकडाऊन आपला 25 पासून लागणार आहे, अजून 2-3 दिवस आहे. अजून आपल्या काही शंका असेल, काही डाऊट असेल तर आम्हाला आमच्यापर्यंत शंका पोहोचवा, आम्ही क्लिअर करू. हे लॉकडाऊन फक्त आम्ही एकच करण्यासाठी लावलेलं आहे, आपल्याला कोरोनाचे केसेस कमी करण्यासाठी. कारण आपला जिल्हा सगळ्यात शेवटी होता ज्यांनी लॉकडाऊन लावलेला होता, कारण आपल्याकडे ग्रीन झोनमध्ये होता. परंतु पहिल्यांदा असं झालं आहे की 1100 केसेस बघितल्यावर ॲज अ कलेक्टर मला सुद्धा आता भीती वाटली थोडी की बाबा एवढे केस आले तर याच्यापेक्षा वाढायला नको. त्याच्यामुळे आपण टेस्टिंग वाढवली आहे. टेस्टिंगमुळे केसेस निश्चितच आपण हे टेस्टिंग करताना आपण जे सुपर स्प्रेडर आहेत त्यांना आपण टार्गेट केलेलं आहे, त्यामुळे केसेस वाढलेले आहेत. दुकानदार तिथं गर्दी होते. आपण बघितलं असेल की आता कमिशनर साहेब त्याच्यावर बोलेल, आपण कॉर्पोरेशनच्या विविध भागामध्ये आता टेस्टिंग सेंटर आपण उघडलेले आहे. टेस्टिंग आपण पॉझिटिव्ह जास्त आले तरी घेण्याची गरज नाही, पण हे लवकर आपल्याला पकडून या लोकांना लवकर आपल्याला ट्रीट करून लवकर बरं करायचं आणि हे कोविडची साखळी तोडायची हेच माझी सगळ्यांना विनंती आहे. यानंतर या लॉकडाऊनमध्ये पोलीस प्रशासनाचा काय रोल राहणार आहे यासाठी मी आपल्या जिल्ह्याचे SP साहेब श्री शेवाळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी नागरिकांना आपलं या लॉकडाऊनमध्ये या 10 दिवसामध्ये आपला रोल, पोलिसिंगचा रोल काय राहणार याच्यावर थोडा प्रकाश टाकावा.